नारळाचे कुल्फी आईस्क्रीम आज आपण बनवणार आहे. हेल्दी परफेक्ट रेसिपी आहे. हे कोकोनट आईस्क्रीम एकदा नक्की बनवा. खूपच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करू. मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर काहीही न वापरता फक्त दूध नारळापासून पटकन बनून तयार होणारे कुल्फी आईस्क्रीम. हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. 1 लिटर दूध घेतले. दूध इथे आटून घेऊया. जसजशी साय येईल तसतसे आत ढकलत दूध आटून घेऊ, ज्याने दूध लवकर गाढे होण्यास मदत होईल. दूध बऱ्यापैकी गाढे झाले आहे. आता यामध्ये मी नारळाचे दूध घालणार आहे. इथे मी 1 नारळ घेतला आणि त्याचे दूध काढून घेतले आहे. हे गाळणीच्या साहाय्याने गाळून दुधात घालू, ज्याने खोबऱ्याचे असे बारीक राहिलेले कण साईडला होतील. तुम्हाला जर यामध्ये खोबऱ्याचे तुकडे हवे असतील तर यामध्ये घालू शकता. आता 5 मिनिटं परत उकळून घेऊ. 5 मिनिटांनंतर यामध्ये साखर घालू. हाफ कप साखर आहे. तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. साखर विरघळेपर्यंत ढवळत राहू. साखर विरघळली आहे. 2 मिनिटं उकळून घेतले. साखर विरघळल्यानंतर आपण 2 मिनिटं इथे उकळून परत घेतले आहे आणि हे बघा असे गाढे झाले आहे दूध. इतपत असे गाढे आपल्याला दूध हवं आहे. आता यामध्ये घालूया वेलची पावडर. इथे मी 1 चमचा वेलची पावडर वापरली आहे आणि ही मिक्स करून घेऊया. नाही ते आपण मिल्क पावडर वापरले ना कॉर्नफ्लॉवर, तरीही आपली कुल्फी खूप अशी दाणेदार आणि घट्ट अशी होणार आहे. आता गॅस बंद करू आणि पूर्णपणे हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊ. थंड झाल्यावर एका डब्यामध्ये ओतू. हे बघा छान मस्त मिश्रण गाढे झाले आहे. ही कुल्फी दाणेदार कोकोनट चवीची उत्कृष्ट अशी बनते. इथे असे कप आणि ग्लास यामध्येही तुम्ही बनवू शकता. आता यावर फॉईल पेपर लावू आणि चाकूने स्टिक लावण्यासाठी अशा चिरा पाडू आणि स्टिक लावून घेऊ. आता 8 तास हे आईस्क्रीम आपण डीप फ्रीजरला ठेवणार आहे. 8 तासांनी आईस्क्रीम तयार झाली आहेत. आता हे जे आपण डीप फ्रीजरमधून आईस्क्रीम काढलं आहे ते एका ताटात असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये असं ठेवायचं, जेणेकरून आईस्क्रीम बाहेर निघायला मदत होते. कुल्फी कट करून घेऊया. इथे दाखवते कुल्फी मस्त अशी कट करून घेतलेली आहे. तोंडात घालताच कोकोनटचा फ्लेवर तोंडात रेंगाळेल. छान अशी चवीची कुल्फी